नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। दिलासादायक ऑनलाईन पद्धतीने OMR शीटद्वारे भरती प्रक्रिया राबवणार। 17,471 पोलीस शिपाई पदांच्या भरतीचा निर्णय लवकरच। प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक गोंधळ उडालेला आहे की नेमकी परीक्षा ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CBT पद्धतीने परीक्षा, CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट। तर पहा, ऑनलाईन पद्धतीने भरती परीक्षा घेतली जाईल ती संगणक आधारित CBT किंवा, हा जो महत्त्वाचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा, यामध्येच आपलं उत्तर लपलेलं आहे। OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास देण्यात आली आहे। त्यात पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी ही प्रक्रिया राबवतील। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर हा सर्व काही निर्णय आपण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला होता, पण खूप विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थी गोंधळामध्ये जात आहे की नेमका अभ्यास कसा करायचा। तर तुम्हाला मी सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो की परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि आपलं पोलीस डिपार्टमेंटच पेपर घेणार आहे। सरळ आपण जो अभ्यास करत होता त्याच पद्धतीने अभ्यास करा। उगी TCS आणि IBPSच्या प्रश्नपत्रिका वाचत बसू नका, त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळ उडेल। आणि तुम्हाला वाचायचंच असेल तर डिटेलमध्ये पुस्तकं वाचू शकता। मराठी झालं, इतिहास झालं, भूगोल झालं, विज्ञान झालं, तुम्ही डिटेलमध्ये पुस्तकं वाचू शकता। पण TCS असा प्रश्न काढते, IBPS असे प्रश्न काढते, यामागे जाऊन त्यांच्या प्रश्नपत्रिका वाचू नका, कारण की तुमचा उगीच त्यामुळे गोंधळ होईल। कारण की त्याची जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती थोडी टफ टू हार्ड म्हणू शकतो किंवा मॉडरेट म्हणू शकतो, कारण की एकाच प्रश्नामध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारल्यासारखे विचारलेले आहे आणि डिटेलमध्ये विचारलेले आहे। आणि पोलीस भरतीला फक्त वन लाइनर प्रश्न येत असते। ज्या विद्यार्थ्यांनी राज्य उत्पादन शुल्काचा पेपर दिला असेल त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की त्यांनी कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते। तर एवढीच एक अपडेट आपल्याला द्यायची होती। तर अपडेट में राहण्यासाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा आणि उगीच संभ्रमात न पडता सरळ आपला पोलीस भरतीनुसारच अभ्यास करा। धन्यवाद।